पिंपळवंडी गटामधून शिवसेनेकडून मंगेश काकडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे मयूर पवार समर्थक नाराज झालेले आहेत। आपण या ठिकाणी पाहतो सगळं मोठी गर्दी झालेली आहे। शरददादा सोनवणे यांनी या पिंपळवंडी गटामध्ये मंगेश काकडे यांना उमेदवारी दिलेली आहे। मंगेश काकडे निष्ठावंत नव्हते। शरददादा सोनवणे यांना आमदार करण्यामध्ये त्यांचा अजिबात वाटा नव्हता। ह्या युवकांनी जीवाचं रान करून शरददादा सोनवणे यांना आमदार केलं आणि ही उमेदवारी मयूर पवार यांनाच मिळायला पाहिजे होती। अशा प्रकारे या सगळ्यांची भूमिका आहे। यांचा मगाशाहून या युवकांची प्रचंड नाराजी आहे। आता ही नाराजी विद्यमान आमदार शरद सोनवणे कशी दूर करतात, त्याचबरोबर मंगेश काकडे ह्या सगळ्यांना एकत्र करण्यामध्ये कशा प्रकारे सक्सेस होत आहे हे भविष्यकाळामध्ये ठरेल। परंतु आज मात्र या ठिकाणी मयूर पवार व त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहे। याचा फटका मंगेश काकडे यांच्याबरोबरच आमदार शरद सोनवणे यांना अधिक प्रमाणामध्ये बसू शकतो। मयूर पवार यांनी आमदार शरद सोनवणे यांच्यासाठी विधानसभेला मोठ्या प्रमाणात काम केलं। पिंपळवंडी गावामध्ये बैलगाडा घाट आहे, त्या ठिकाणी संपूर्ण काम 5-25 लाख रुपये खर्च करून मयूर पवार यांनी केलं। मयूर पवार यांचा या गटामध्ये तरुणांचा संच मोठ्या प्रमाणात आहे। ह्या नाराजीचा फटका ह्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आमदार शरद सोनवणे यांना बसणार हे सांगण्यासाठी आता भविष्यकाळाची गरज राहिलेली नाही आहे। आज मात्र कॅमेऱ्यासमोर कोणी बोलत नाही, परंतु मगाशी ज्या प्रकारची ह्या युवकांनी भाषा वापरलेली होती ही भाषा अतिशय खालच्या स्तरावरची होती। त्यांनी व्यक्तिगत कोणाला शिवीगाळ केली नाही, परंतु आम्ही नाराज आहोत, अनेक कार्यकर्ते ओक्साबोक्शी रडत होते। ही नाराजी विद्यमान आमदार शरद सोनवणे कशा प्रकारे दूर करतात आणि मंगेश काकडे यांच्यावरच्या ह्या नाराजीचा फटका त्यांना बसतोय का किंवा ही नाराजी दूर करण्यामध्ये यशस्वी होतील का हे भविष्यकाळामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। जर ही नाराजी अशीच राहिली तर मंगेश काकडे यांना या गटामध्ये धोका होऊ शकतो। सुरेश वाणी, विंगर टाइम्स, पिंपळवंडी। हे भाई ताकद नाही गेली, युवा शक्ती काय निष्ठावंतांची काय भूमिका? काय निष्ठावंतांची काय भूमिका? ऐकत नाही बरोबर आहे। माझं 100%